पाहिलं. जय महाराष्ट्र. फक्त माणसाला वेळ पाहिजे फिरण्याचं, बाकी सगळ्या गोष्टी जमून येतात. बोलतो ना स्टार्ट टू एंड. सर काय करताय? गुडघे नको तोडू घेऊ फक्त मास्तर. मित्रांनो खतरनाक आहे. कसलंय भन्नाट आहे की नाही. जेवढं पाहू तेवढं अजब भाई. लयच का भारी. गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता वाजलेत 8. साधारणतः एक 15 मिनिट झाले असतील आपल्याला ट्रेक चालू करून. त्याच्यामुळे चला आता जायचं आपल्याला वरती. पाहूया. तर प्रत्येक ट्रेकरचं स्वप्न असतं की एम के करावं. ए म्हणजे अलंग, एम म्हणजे मदन आणि के म्हणजे कुलन. तर मित्रांनो रात्री आपण नारायणगावला साधारणतः 10 वाजता मनशांती हॉटेल आहे तिथे आपण मनसोक्त जेवण केलं. 10 वाजता तिथनं निघाल्यानंतर काहीतरी 12-12:30 वाजले असतील आपल्याला आंबेवाडीत पोहोचायला. रात्री आंबेवाडीत पोहोचल्यानंतर आपले जे गाईड आहेत गणपत त्यांच्या घरी आपण रात्री तिथे मुक्काम केला आणि सकाळी त्यांच्याच घरी चहा आणि नाश्ता करून आपण आपला ट्रेक चालू केला. परंतु आपण जे आंबेवाडीतनं पाहिले कसं वाटलं किल्ले. आपण जिथं मुक्काम केला तिथून पाहिलं त्यावेळेला एकदम छोटे छोटे म्हटलं मला टेकडे दे यार. बापरे आता हरिश्चंद्रगड वाटायला लागलाय. हा कोकणकडा दिसतोय मला. अलंग किल्ला हा 4500 फूट उंचीचा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई डोंगर रांगेतील अत्यंत अवघड किल्ला समजला जातो. भंडारदऱ्यावरून घोटीला जाताना डाव्या बाजू जर पाहिलं अलंग, मदन आणि कुलंग हे त्रिकूट आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. परिसरात घनदाट जंगल, विरळ वस्ती आणि अवघड घाटवाटा, त्यामुळे किल्ल्यांची भटकंती ही कठीण समजली जाते. मित्रांनो समोर दिसते ते आंबेवाडी आहे. हा समोरचा टपरा आपण सोडून इथपर्यंत आलोय. ही बाकीची मंडळी इथे पुढे चालली आहे आणि त्या रस्त्याने जायचंय वरती. चला निघूया आता. मित्रांनो इथपर्यंत अशी बरीचशी दमछाक करणारी चढाई आहे. आपण बाकीची मंडळी गेली पुढे, 1-2 जण पाठीमागे आहेत आणि आपण आहोत मध्ये. कसलं ऊन पडलंय ना. अरे सगळी झाडं चमकतात कोवळ्या उन्हामध्ये. मित्रांनो या टेकडीच्या आपण पलीकडनं खालनं आलो वरती. त्या जंगलामधनं इथपर्यंत आलोय. आता समोर तुम्हाला हेमंत माणसं दिसत असतील की नसेल माहीत नाही, पण समोर आहे ना इथे लोक आहेत आणि आपल्याला जायचंय वरती. आतापर्यंत जवळजवळ आपला 1.25 तासाचा ट्रेक झालाय. मित्रांनो खाली पाण्याचा स्रोत आहे झरा आहे तिथे. तिथनं आपण आता पाणी घेतलंय. पाणी पिण्यासाठी आपण सगळे थांबलो होतो इथे. आता इथून आपल्याला चालत राहा तुम्ही निघायचं वरती. खतरनाक आहे पण अजून वर जायचं भरपूर आपल्याला. मित्रांनो इकडनं जर आपण आलो ना तर बघा इथे अब्बीबोळ देवाचं मंदिर आहे. उघड्यावरतीच आहे. कातळ कोरीव
मूर्ती आहे. मात्र हे निशाण कशाचं आहे माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण आता इथपर्यंत पोहोचले, वाजलेत 8:30 आणि हे आपले गाईड गणपत. कधी तुम्ही जर EMK करायला जर आलात तर गणपत सरांचा नंबर तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगेन. हे देखील सांगतील. नंबर सांगा तुमचा फक्त. 80 55 69 55 31. कधी या, माणूस दिलदार आहे, चांगला आहे. कसं आहे मित्रांनो, छान आहे की नाही क्लायमेट. आता मात्र सूर्य चांगलं वरती आलाय. पाणी पिलो तिथे आपण, इथे पाठीमागे मंदिर आहे, त्या मंदिरापासून आपण आता इथपर्यंत आलो आणि ह्या कारवीच्या जंगलातून आपल्याला जायचं पुढे. तर मित्रांनो, त्या मंदिरापासून आपण खाली त्या खडकाच्या स्पॉटवरती आलो. तिथून परत सरळ सरळ ह्या पायवाट्याने इथपर्यंत आलो आणि हे पाहिलं, इथपासून पुढे हा सोळका चालू होतोय. कातळ पायऱ्या आहेत बघा इथे, पाहिला. बाकीची माणसं आपली अशोक, हा ते तिथे अशोक आहे. तर आपल्याला आता ह्या मार्गाने वर जायचं. कसं आहे, चल चल चल. तर मित्रांनो, आपण तो पायीच्या आधी जो रॉक पॅच पाहिला, त्याच्यानंतर हा दुसरा रॉक पॅच की ज्या ठिकाणी आपल्याला या स्टेप लागतात. अरे बाप, बाकीच्या मंडळी पार वरती गेली. हा आपण जवळ जाऊन खाली राहिले. मित्रांनो, खतरनाक आहे. पण इथनं दिसणार सह्याद्रीचं रूप एकदम भन्नाट आहे की नाही. सावकाश एकदम. आणि तोल खडकावरतीच होता, आपण ठेवायचा पुढे. हा, उभं नाही राहायचं. कसलंय भन्नाट आहे की नाही. तर मित्रांनो, आपला प्रवास झाला इथपासून खालनं. त्याच्या समोर जर गेलं तर पुढं आपल्याला औंढा किल्ला दिसतो. त्याच्या बाजूलाच जे मोठं पठार आहे तो पट्टा किल्ला आहे. आणि जी सोवणीची खाली येते ना, त्या सोवणीच्या बरोबर पलीकडे तो आहे बितनगड, जो आपण गेल्या संडेला 8 दिवसापूर्वी केला होता. आणि आपण ह्या समोरच्या जंगल वाटेने इथे खाली आलो. खालनं परत जो पहिला आपल्याला जो रॉक पॅच लागला, त्याच्यानंतर परत हा दुसरा रॉक पॅचनी आपण आता इथपर्यंत येऊन पोहोचलोय. खालनं जर वरती जर आलं तर पुन्हा इथनं त्या स्टेप चालू होतात. समोर दिसतात स्टेप, त्या स्टेपनी वर जायचंय. ते चला, 1 बाय 1. तर मित्रांनो, आपण तिसरा पॅच, हा रॉक पॅच तिसऱ्या पायऱ्यांचा आपण जवळजवळ आता चढून आलोय. का मात्र इथे असणारा हा रॉक पॅच भन्नाट आहे. कातळ होरी पायऱ्या आहेत. समोरचा आपण तो पॅच चढून वरती येतो आणि आता जायचं आपल्याला या स्टेपनी वरती. आणि त्याच्यावरती हे झाडामध्ये दिसत नाहीये, तिकडे वरती तो क्लाइम्बिंगचा पॅच आहे. चला आता आपण वरती आलो ना की या साईडला केव्ह आहे, गुहा आहे. त्या गुहेमध्ये काय आहे ते पाहू आपण आणि नंतर जायचं आपल्याला वरती. परंतु एक निराशाजनक संतापजनक गोष्ट अशी आहे की जी लोक येतात आणि असे घाण कचरा करून जातात तिथे. पाहिजे पाण्याच्या बॉटल आहेत, मात्र कचरा करतात. कधी आलात कचरा करत जाऊ नका. पाहिजे हा एवढा सुंदर सह्याद्री आहे, या सह्याद्रीचं विद्रुपीकरण करू नका. म्हणजे आपलं आता
तर मित्रांनो आता आपल्याला जायचं वरती. आता सर्वप्रथम बाकीचे गेलेत वरती म्हणा, आता गवळी आहेत, बाकी अशोक आहे पुढे. वरती रोप बांधलाय, त्या रोपने आपल्याला जायचंय वरती. ओके स्टार्टेड. तर चला मित्रांनो जायचं वरती आपल्याला. सावकाश या. पाहिलं का मित्रांनो, आपल्यापेक्षा आपली काळजी करणार आपला गणपत गाईड खरंच माणूस चांगला आहे. इथून वरती येणं नाही, याच्या पुढचा जो पॅच आहे तिथं खरं टेन्शन आहे. जमतंय का गणपत? असं यायचं असते. एडिट करायचं हे पण नाही, आहे तेच रेग्युलर आहे का नाही? एक नंबर. तर मित्रांनो आपण आता हा रॅपलिंग करून पॅच वरती आलोय आणि ह्या स्टेप आहेत त्या इथे पातळ कोरी पायऱ्या. ठीक आहे, खतरनाक आहे. अरे बापरे, अरे बापरे, आलो एकदाच वरती मी. तर मित्रांनो समोर दिसते ही आंबेवाडी आहे. तर आंबेवाडीपासून हे समोरचं मैदान दिसतंय, त्या मैदानाने आपण हे समोरचा सोळका दिसतोय, समोरची ही धार दिसते, त्या धारेवरती येतो. त्या धारेवरनं या इकडनं हे नळीच्या वाटेने इकडनं इथं समोर खाली हे जंगल दिसते, हे जंगलात येतो. जंगलामधनं वरती आल्यावरती आपल्याला हे कातळ पायऱ्यांचे 3 टप्पे लागतात. ते 3 टप्पे सोडून त्या 4थ्या टप्प्यापर्यंत जिथून आपण आता क्लाइम्बिंग करून वरती आलो. ते वरती आल्यावरती जो आपण बऱ्याच रीलमध्ये पाहतो, व्हिडिओमध्ये पाहतो, जो क्लाइम्बिंगचा पॅच आहे तो या इथे. आणि आपल्याला आता इथून वर जायचंय. आणि हे आपले अशोक खामकर आहे, जायचंय वरती त्या केव्स पर्यंत. तर मित्रांनो चला, तो वर जाण्याचा नंबर आपला आहे, बाकी सगळे तर वरती गेलेत. आता मित्रांनो माझं वजन देखील 100 किलो आहे. दुसरी गोष्ट अशी की माझा खांद्याचे मसल टिअर झालेत. परंतु तुम्ही जर इकडे येणार असाल तर रिस्क घेऊ नका, कारण की आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत दरी खोऱ्यामध्येच. परंतु हा कातळकडा जबरदस्त आहे. एवढ्या 100 किलोला वरती घेऊन यायचं म्हटल्यावरती अरे बापरे. चला जाऊ सावकाश सावकाश, पण जाऊ आपण वरपर्यंत. मित्रांनो EMK करण्याआधी आपण बैरवगड केला आणि नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगडावरती गेलो आणि माकड नळीने खाली उतरलो. त्यामुळं ही गोष्ट आपण आता नक्कीच करू. आणि बघा 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 हा गाडा 13 सेकंदाच्या पुढे वरती येणार आहे. 13 सेकंदाच्या जास्त टाइम लावणार आहे हा. बघा बघा बघा, वजनामुळे ग्रिप किती छान बसते खडकावर. हा एक हात वरती. थम्सअप दाखवा. हा छान छान छान. चला कामाला. या गाड्या मालकाचा गाडा आहे ना, जिंकणारच नाही कधी. या गाड्या मालकाचा गाडा जिंकणारच नाही कधी. आले. मित्रांनो आपण हा कातळकडा जर वरती चढून आलो तर बाजूला अशी कातळ कोरी गुहा आहे. आणि गुह्याच्या बाहेर जर पाहिलं तर हा समोर दिसतोय, मला वाटतं पूर्वीच्या काळी दरवाजा असेल. कारण खाली जर पाहिलं तर कातळ कोरी उमरा आहे आणि त्या उमऱ्याला छोटंसं होल आहे. जे गडावरील पाणी पायऱ्यांनी जे खाली येत असेल ते पाणी जाण्यासाठी ती जागा असावी. समोरच्या साईडला खाली उतरण्यासाठी कातळ पायऱ्या देखील असतील, परंतु त्या इंग्रजांच्या काळामध्ये सुरुंग लावून फोडण्यात आलेल्या असाव्यात. चला आता निघूया. पाहिलं का मित्रांनो, कुठल्या किल्ल्याची आठवण झाली असेल तर भैरवगडाची. कारण हेच की भैरवगड चढताना देखील आपल्याला असंच अँकरिंग करावं लागत होतं. परंतु मित्रांनो एक गोष्ट वेगळी आहे इकडे. पायरी मार्ग जवळजवळ तसाच आहे, मात्र या पायऱ्यांना खोबणे आहेत जेणेकरून आपल्याला हात त्या ठिकाणी पकडता येईल. आणि अशा खोबण्या पायऱ्यांना आपण पाहिल्या होत्या कुठे, हरिहर किल्ल्यावरती, बरोबर ना. तर चला आता क्लाइम्बिंगचं थ्रिल संपलंय, तर पायऱ्यांचा देखील थ्रिल संपेल आणि आपण गडमाथ्यावरती पोचू. मित्रांनो तुम्ही जर आहे ना भैरवगड किंवा हरिहर किल्ल्याचं व्हिडिओ जर पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या दोन्ही लिंक मिळून जातील.
त्या साईडने तुम्ही लॉक केलं ते. हां अँकर काढला का मस्त ते काढ लावू नको तिथे. चला सरळ वरती आता. चला वरती चल वर सर. मित्रांनो वरती आलं ना हे बघ किल्ल्याचे आहे ना त्या बांधकामाच्या पाऊल खूण आपल्याला इथे दिसतात. आणि समोर दिसणार अरे बाप रे ए कसलं भन्नाट रेड्या. हा तर मित्रांनो आपण जर पायरी मार्गाने जर वरती जर आलो ना तर समोर अलंग आहे, हा मध्ये कुलंग आहे, हा मदन कुलंग, हा पारवा, ते टेमले म्हणून आहे, ते छोटं टोकडे नाही का समोर, हा. टेमले म्हणून आहे, हा. ते शिपनूर, आणि ते रतनगड, तिकडे तो आजोबा. अच्छा. तसं गेलं ते आणि सांदन व्हॅली संधान व्हायला तिथं ते साम्राज्य तिथं. खाली आहे ना ते समोर दिसते पाण्याच्या बरोबर पलीकडे दिसते ती. आणि अलंग मात्र अलंगचा गड माथ्यावरती पसारा ते समोरचं टोक तर ते समोरचं टोक भरपूर मोठे. तर मित्रांनो वरती आलं तिथे पाण्याचं टाकं आहे. त्या पाण्याच्या टाक्यापासून पुढे तिथे छोटं बांधकाम दिसतंय. त्याच्यानंतर वरती तिकडे समोर गुहा आहेत आणि वरती किल्ल्यावरती अजून एक बांधकाम आहे. मित्रांनो समोरच आपण पायरी मार्गाने वरती आल्यावरती त्या केव्सकडे जाणार होतो. तिकडे न जाता आपण हे गुजरातची लोक भेटली. हे 3 माणसं आहेत अहमदाबादवरून आले आहेत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय छत्रपती शिवाजी. फक्त माणसाला वेळ पाहिजे फिरण्याचं, बाकी सगळ्या गोष्टी जमून येतात. बोलतो नाद मांगता है आदमी को कोई भी चीज का. जैसे अपने को पहाड़ चढ़ने का नाद है ना तो यहाँ तक आ गए. हाँ चलो मिलेंगे. पाहिलं लांबून लांबून लोक येतात. तर आपल्याला जायचं तर खालच्या पॅचवरती तिथपर्यंत तिथं जाऊन पाहूया की मदनगड कसा दिसतोय ते. बापरे मित्रांनो समोरला आपण खाली आलो. खाली आल्यानंतर पाहिलं या साईडला अशी बांधकामाची आपल्याला अवशेष दिसतात. समोर त्या साईडला देखील आहे. आणि इथून मदन किल्ल्याचा पायरी मार्ग आणि मदन किल्ला पाहणं भारी आहे. पलीकडनं जर आपण आलो ना की इथे बरीचशी अशी बांधकामाची ज्योती शिल्लक आहेत. बांधकाम शिल्लक दिसतं परंतु काळाच्या ओघामध्ये बरीचशी पडझड झालेली आहे. खालचं बांधकाम मात्र बऱ्यापैकी अजून देखील शिल्लक आहे. इथला दगड झिजून झिजून कमी झाला आहे मात्र बांधकामं पडली नाहीत. हे समोर देखील बांधकाम दिसतात अजून. हां आपण आता जवळजवळ ज्या पायरी मार्गाने आपण वरती आलो होतो तिथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. तर मित्रांनो हे आहे मंदिर महादेवाचं. नंदी पण आपण वा नंदी आहे छोटा पाहिला आणि ही पिंड आहे. चला आपला गाईड कुठे गेला. मात्र बऱ्याच ठिकाणी किल्ल्यावरची जी जुनी बांधकामं आहेत त्यांची ज्योती आपल्याला दिसतात. मित्रांनो जवळजवळ आपण आता त्या केव्ज पाहिल्या होत्या. आपण तिथपर्यंत पोहोचलोय. मित्रांनो गुहा अशी मोठी आहे मात्र साफसफाई जर केली तर इथे देखील मुक्कामाची सोय होऊ शकते. मात्र पाणी पिण्याचं वाटतं पुढे आहे ना अजून पुढच्या केव्जमध्ये पाणी पिण्याचा. पलीकडल्या केव्ज पाहून आल्यावरती आपण इथे येतो परत ह्या केव्जमध्ये. इथं देखील पाणी आहे पण पिण्यायोग्य आहे का माहीत नाही. त्याच्या मात्र शेजारी सुंदर अशी गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. आणि ही गुहा मात्र आतमध्ये भरपूर मोठी आहे की जिथे आपल्याला मुक्काम होऊ शकतो. या साईडला अंधार आहे त्यामुळे दिसानी पण इकडे
भरपूर मोठी अशी आहे की नाही? किती मोठी आहे ही? अशोक, किती मोठी आहे ही? तर मित्रांनो, समोर आपण त्या केव्जमध्ये लिंबू सरबत घेतलं. तिथून पुढे जर आलं, हा इथे पायरी मार्ग आहे छोटासा, त्याने वरती जर आलं तर परत तिथे एक पायऱ्या आहेत, कातळ कोरीव पायऱ्या आहेत. यांनी वर जायचंय टॉप पर्यंत. ऊन मात्र आता भरपूर वाढले. वरती झाडाची सावली नाहीये, केव्ज मध्येच काय आपल्याला ती सावली भेटते. समोरच्या पायरी मार्गाने वरती आलं ना की मला वाटतं इथं गेट असेल, किल्ल्याचा दरवाजा असेल. भरपूर मोठा आहे, मात्र सध्या त्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. आतमधलं बांधकाम बऱ्यापैकी शिल्लक आहे. थोडक्यात सांगायचं असं की या किल्ल्यावरती पूर्वीच्या काळी किती राबता असेल लोकांचा. पाहिलं मित्रांनो, पूर्वीच्या काही सुंदर सुंदर बांधकामं केली होती ती. आता मात्र त्यांची फक्त ज्योती आणि अशी बांधकामं शिल्लक आहेत. दगड मात्र अस्तव्यस्त पडलेत, आहे का? असं आतमध्ये गवत वाढलेलं दिसते. इथे बघा देवळी, ती सुंदर आहे की नाही? आणि पूर्ण ही बांधकामं दिसतात आपल्याला. बांधकामाचे अवशेष पाहिले, त्याच्या पुढे जर आल्यावरती हे 11 पाण्याच्या टाक्यांचा समूह आपल्याला नजरेस पडतो. या पाण्याच्या टाक्यांची रचना अशी आहे की जी शेवटची लाईन आहे, शेवटची लाईनीतली टाकी जर पाण्याने भरली की त्याच्यानंतर दुसऱ्या लाईनीतली जी टाकी आहे ती पाण्याने भरतील. त्याच्यानंतर जे शेवटचं जे बांधीव टाकं आहे ते भरेल, जेणेकरून काय होईल की वरून येणारा जो गाळ आहे, कचरा आहे, तो पहिल्या टाक्यांमध्ये दुसऱ्या टाकीमध्ये थांबेल आणि शेवटचं जे बांधीव टाकं आहे त्या टाकीमध्ये आलेलं पाणी स्वच्छ असेल. तर चला मित्रांनो, आपल्याला जायचं आता राजवाड्याचे अवशेष पाहण्यासाठी. मित्रांनो, समोर तिथे हे इथे वाड्याचे अवशेष पाहिले जुने, त्यानंतर पाण्याची टाकी पाहिली ते समोर. तिथून वरती जर आलो तर या ठिकाणी हे आहे वाड्याचे अवशेष. बऱ्यापैकी शाबूत आहेत, मात्र इमारत भरपूर मोठी आहे. पाहिलं मित्रांनो, ती भव्यता याची, ती साईडची तटबंदी आहे. याच्यामध्ये देखील मला वाटतं बांधकाम असू शकतं, कारण या ठिकाणी ही ज्योती दिसतात. या ज्योतीवरती आतलं बांधकाम असू शकतं, मात्र खतरनाक आहे. त्यावेळी याची भव्यता दिव्यता मात्र पाहण्याजोगी असेल. हे इकडे एक गेट आहे, पाहिलं किती सुंदर आहे, है की नाही? त्या समोर दिसते ते पाण्याची टाकं आहे तिथे. इकडे भाटघर धरण. तर एक अनोखी गोष्ट इथे आहे. ह्या जे डोंगर उतारावरचं जे पाणी हे इथपर्यंत यायचं, बरोबर, त्या वाड्यापर्यंत. आता वाड्यात पाणी जाऊ नये म्हणून ते समोर खंदक्या है ना, तिकडनं देखील समोर साईडने पाणी खाली जायला रस्ता आहे आणि या साईडने देखील पाणी जायला रस्ता आहे. आता त्याचा उपयोग तोच असेल की अजून काय असेल, परंतु असं असू शकतं वरनं येणारं पाणी त्याचं तिकडलं इकडे जात असावं. चला, मात्र वाड्याचं बांधकाम अति उत्तम आहे. आज देखील बाजूची तटबंदी ही भरभक्कम आहे. मित्रांनो, तो वाडा पाहिला,
वाड्यापासून ही पाण्याची टाकी पाहिली आपण आणि वरती आल्यावरती मात्र हे समोर दिसणारं दृश्य बाकी एवढं खतरनाक आहे. अरे बाप रे, नाद नाही पाहिलं आईची खोली आणि समोर दिसतोय तो रतनगडाचा खुंटा ऐक ना काय म्हणतात ऐका नाद याला नाद आहे का याला तोड आहे का काय अजब आहे ना. जेवढं पाहू तेवढं अजब आहे भाई, लयच का भारी. मित्रांनो आपण तिथे राजवाडा पाहिला, अलीकडे पाण्याची टाकी पाहिली, समोरच्या टोकावरती गेलो आणि ह्या मार्गाने इथं आल्यावरती ही गुहा आहे. गुहेमध्ये पाण्याची टाकी येते. मला वाटतं या टाक्यांमधलं पाणी पिण्यायोग्य असावं. पाहिलं भरपूर मोठी गुहा आहे आत, त्याच्यामध्ये पाण्याची टाकी येते. साईडला काय तुळशी वृंदावन आहे की जे जोत्याचा भाग आहे माहीत नाही. जोत्याचा भाग दिसतोय पण तो छान आहे ना. चला बघूया वरती अजून जाऊन काय. तर ती समोरची केव्ज आहे, ती केव्ज नंतर इथं समोर पाण्याची टाकी पाहिली आपण. आता टाकी पाहून आलं तिथे हे भगवान शिवशंकराचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाहेर पाहिलं हा एक शिलालेख आहे. हा शिलालेख आहे. शिलालेख बाजूला एक जात आहे आतमध्ये. ही आहे नंदीची मूर्ती बरोबर. हे बाकी हे अवशेष आहेत. बातमध्ये एक शंकराची पिंड आहे ना, सुंदर अशी, पण आता खंडित झालेली आहे ती. मला वाटतं जे सुरुवातीला जे मंदिर जे असेल ती मंदिराची ही वास्तू असू शकते इथे. तर मित्रांनो अलंगडाची आपली गडफेरी पूर्ण झालेली आहे. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला पुढच्या भागाची अपडेट भेटत जाईल. तर चला भेटू मदनगड पार्ट 2 मध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.